पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागलं. पेट्रोलच्या दरामध्ये 86 पैशांची तर डिझेलच्या दरामध्ये 83 पैशांची वाढ. सलग दुसऱ्या आठवड्यात इंधन दरवाढ. दूध दरवाढीनंतर आता पावही महागला. पावाची लादी 5 रुपयांनी महाग. मुंबईकरांचा खिसा आणखी रिकामा होणार. डिझेलचे दर वाढल्यानं एसटीची भाडेवाढ. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर आर्थिक ताण. प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री. समुद्राखालून पाईपलाईन करून भारताचा इंधनाचा प्रश्न सोडवण्याचा मोदींचा विचार. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं विधान. तर मोदींचा परतीचा प्रवास समुद्राखालून असेल. खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र. प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे रणनीतिकार. झी 24 तासला सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये 2 तास बैठक झाल्याची चर्चा. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. बैठकीमध्ये जागा, महामंडळ यावर चर्चा होण्याची शक्यता. बीएमसी पाहणी दौऱ्यादरम्यान बस बंद पडली. बेस्टची बस बंद पडल्यानं दौरा रखडला. धक्का मारून बस सुरू करण्याचा प्रयत्न. मुंबईमध्ये वांद्रे इथं अतिक्रमण विरोधात कारवाई. गरीबनगर परिसरात कारवाई दरम्यान गोंधळ. पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात. विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची याचिका फेटाळली. नाव देण्याचा अधिकार कोर्टाला नाही. राज्य आणि केंद्राकडे विचारणा करा. सुप्रीम कोर्टाचे निर्देश. भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम आदेश कायम. श्वानप्रेमींची याचिका कोर्टानं फेटाळली. कुत्र्यांच्या हल्ल्याची घटना चिंताजनक असल्याचं सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण.